विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतो या नव्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. आपण शिकत आहोत 11वीच्या केमिस्ट्रीमधलं चॅप्टर स्ट्रक्चर ऑफ ॲटम. स्ट्रक्चर ऑफ ॲटमचे यापूर्वीचे 3 व्हिडिओ लेक्चर झालेत. हे व्हिडिओ लेक्चर नंबर 4 आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत शेल्स, सबशेल अँड शेप ऑफ ऑर्बिटल्स. ओके, तर चला मग विदाऊट वेस्टिंग टाईम सुरू करूयात. शेप, सबशेल अँड शेप ऑफ ऑर्बिटल्स ही कॉन्सेप्ट क्लिअर झाली तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला कळू शकेल. तुम्हाला सगळ्यांना मी सांगून देतो, लेक्चर सुरू होण्याच्या आधी आपलं एक इंस्टाग्रामचं चॅनल आहे ज्याच्यावर जाऊन तुम्ही या नोट्ससुद्धा मिळवू शकतात. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर सुरू करूयात. बघा, हा क्वेश्चन इथे विचारला गेला आहे, व्हॉट आर द शेल्स अँड सबशेल्स. सो क्वेश्चन आहे बघा मित्रांनो, व्हॉट आर द शेल्स अँड सबशेल. आपल्याला शेल्स आणि सबशेलची डेफिनेशन द्यायची. तर मी पुन्हा एकदा तुम्हाला डायग्रामच्या माध्यमातून हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. अकॉर्डिंग टू बोर्स ॲटॉमिक मॉडेल, बघा आपण हा पॉईंट लक्षात घेतोय. अकॉर्डिंग टू बोर्स ॲटॉमिक मॉडेल, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन स्टेशनरी एनर्जी लेवल कॉल्ड ऑर्बिट or shell. These energy level are numbered as 1, 2, 3, 4 etc. starting from nucleus. They are also indicated by the letters K, L, M, N etc. The maximum number of electron present in energy level of shells calculated from the formula 2n square, where n is the number of energy level or shell in an atom. K shell contain 2 electron, L contain 8 electron, M 18 and N contain 32 electrons. मग आता याचा अर्थ समजून घेऊयात. बघा, फारच सोपं याचं मिनिंग आहे मित्रांनो. कुठलाही ॲटम जो असतो त्याच्या सेंटरला असतो न्यूक्लियस आणि न्यूक्लियसच्या अवतीभोवती असतात ऑर्बिट्स. सो या ऑर्बिट्सलाच आपण दुसरं तिसरं काही नाही तर शेल्स म्हणत असतो, बरोबर आहे. सो ह्या डायग्राम आपण मागे बऱ्याच वेळा बघितलेल्या आहेत. सो या ऑर्बिटलाच काय असतात तर शेल असतात. तर सगळ्यात न्यूक्लियसपासूनची सगळ्यात जवळची ऑर्बिट जी असते ती के शेल असते. 2 नंबरची ऑर्बिट ही एल शेल असते. 3 नंबरची ऑर्बिट ही एम शेल असते आणि 4 नंबरची ऑर्बिट ही एन शेल असते. सो के, एल, एम, एन याच शेलची नावं असतात. आणि यांना जर तुम्ही ऑर्बिट म्हणाल तर त्यांना आपल्याला नंबर द्यावा लागतो 1, 2, 3, 4. सो कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. शेल्स इज नथिंग बट ऑर्बिट, ऑर्बिट इज नथिंग बट शेल. बोथ आर सेम अँड दे ऑल्सो कॉल्ड ॲज स्टेशनरी स्टेट ऑर एनर्जी लेवल बिकॉज देअर एनर्जी इज फिक्स्ड. त्यांची एनर्जी ही कशी असते, फिक्स्ड असते. मग आता बघा मित्रांनो, आपल्याला याच्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की प्रत्येक शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात हे आपण कसं आयडेंटिफाय करू शकतो. तर प्रत्येक शेलमधले इलेक्ट्रॉन्स आपण लास्ट लेक्चरला सुद्धा हे बघितलं होतं. 2n स्क्वेअरने आपण या फॉर्म्युल्याने आयडेंटिफाय करत असतो. म्हणजे काय, एनची व्हॅल्यू पुट करायची आणि त्याला 2ने मल्टिप्लाय करायचं आणि एनचा स्क्वेअर घ्यायचा. तर ज्या व्हॅल्यू तुम्हाला मिळतील त्या प्रत्येक शेलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या असते. जसं फर्स्ट शेलमध्ये तुम्ही जर कॅल्क्युलेशन कराल तर फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, सेकंडमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात, थर्डमध्ये 18 आणि फोर्थमध्ये 32 इलेक्ट्रॉन्स असतात. मग आता सबशेल म्हणजे काय मित्रांनो, ही कॉन्सेप्ट थोडीशी नवी आहे. तुम्ही सगळे लास्ट लेक्चरला क्वांटम नंबर ही कॉन्सेप्ट शिकले होतात आणि क्वांटम नंबरवरून आपल्याला सबशेल या कॉन्सेप्टचा उगम झाला आहे हे सगळ्यांना माहिती असेल. सो आपण इथे फोकस करत आहोत. सो व्हॉट डू यू मीन बाय सबशेल. सबशेलमधला सगळ्यात पहिला पॉईंट असा असेल, इट इज ऑब्झर्व दॅट एव्हरी शेल इज डिवायडेड इंटू नंबर ऑफ सबशेल. सो आपण जी ऑर्बिट बघितली किंवा जी शेल बघितली मित्रांनो, ही प्रत्येक शेल जी असते ही नंबर ऑफ सबशेल्समध्ये, उपशेल्समध्ये डिवाइड केलेली असते. मग त्या सबशेल्स कुठल्या कुठल्या असतात तर त्या सबशेल्सची वेगवेगळी नावं असतात. जसं की एस सबशेल असेल किंवा पी सबशेल असेल किंवा डी सबशेल असेल किंवा एफ सबशेल असेल. एस पी डी एफ दीज आर द नेम्स ऑफ सबशेल अँड के एल एम एन these are the name of shells. Okay, then subshells number of any shell equal to the shell number of the that shell. म्हणजे याचा अर्थ काय ते तुम्हाला मी थोडं पुढे जाऊन सांगतो. आणि मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन each shell, S equal to 2, P equal to 6, D equal to 10 and F equal to 14. याचा अर्थ आपण एक आपल्याला चार्टचा अभ्यास करायचा आहे, त्या चार्टच्या अनुषंगाने क्लिअर होईल. मित्रांनो, हा चार्ट फार जास्त महत्त्वाचा आहे. या चार्टवर जर आपण फोकस कराल तर आपल्या संपूर्ण शेल्स आणि सबशेल रिगार्डिंग कॉन्सेप्ट ज्या असतील त्या क्लिअर होऊन जातील. सो चला मग आपण या चार्टचा अभ्यास करूयात. ठीक आहे. सो बघा, इथे या चार्टमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला बघायची आहे के शेल. सो के शेलमध्ये जर तुम्ही बघाल तर या के शेलमध्ये तुम्हाला एकच सबशेल बघायला मिळेल, ती असते 1s. आणि एसमध्ये मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन मावतात म्हणून त्याच्यात मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात 2 आणि मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ऑर्बिटमध्ये सुद्धा किती असतात 2. सो न्यूक्लियसपासूनची सगळ्यात पहिली जी ऑर्बिट असते त्याच्यात किती इलेक्ट्रॉन असतात 2 इलेक्ट्रॉन असतात. बघा, हे 2 इलेक्ट्रॉन आलेत. याच्यानंतर
एल सबशेल म्हणजे याच्यामध्ये एनचा जर आपण नंबर ऑफ शेल्स घेतल्यात तर एल शेल जर आपण नंबर ऑफ शेल्स घेतल्या तर 2 असतात. सो जर 2 असेल तर याच्यात सबशेल्सही 2 असतात. त्या कुठल्या कुठल्या 2s आणि 2p. मग एसमध्ये 2 इलेक्ट्रॉन मावतात आणि पीमध्ये 6 इलेक्ट्रॉन मावतात. सो 6 + 2 किती झालेत 8. म्हणजे सेकंड शेलमध्ये आपल्याला किती इलेक्ट्रॉन बघायला मिळतील 8 इलेक्ट्रॉन्स बघायला मिळतील. सो न्यूक्लियसपासूनच्या सेकंड शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात. यानंतर आपण नेक्स्ट बघितलं तर एम शेल असते किंवा मेन शेल एम असते. आता न्यूक्लियसपासूनचे 3 नंबर म्हणून याच्यात 3 सबशेल असतात. कुठल्या कुठल्या 3s 3p आणि 3d अशा 3 सबशेल्स याच्यात असतात. एसमध्ये 2 इलेक्ट्रॉन, पीमध्ये 6 इलेक्ट्रॉन आणि डीमध्ये 10 इलेक्ट्रॉन. सो 6 + 2 + 10 किती झालेत 18. सो तुम्ही इथे बघू शकाल 18 आपल्याला इथे इलेक्ट्रॉन्स दिसत असतात. सो 18 इलेक्ट्रॉन आपल्याला इथे बघायला मिळतात आणि म्हणून थर्ड न्यूक्लियसपासून 3 नंबरचे जे शेल असते त्याच्यात आपल्याला 18 इलेक्ट्रॉन्स बघायला मिळतात. आणि याच्यानंतर न्यूक्लियसपासूनची 4 नंबरची शेल जी असते एन शेल. आता न्यूक्लियसपासून 4 नंबर आहे म्हणून हिचेही 4 सबशेल बनतात 4s 4p 4d आणि 4f. 4 म्हणजे काय शेलचा नंबर आणि spdf काय ह्या सबशेलची नावं. सो एसमध्ये 2 इलेक्ट्रॉन, पीमध्ये 6 इलेक्ट्रॉन, डीमध्ये 10 आणि एफमध्ये 14. सो 2 6 10 + 14 यांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला इथे 32 इलेक्ट्रॉन्स बघायला मिळतील. दॅट्स वाय इन फोर्थ शेल ऑर फोर्थ ऑर्बिट कन्सिस्ट ऑर हॅव मॅक्सिमम 32 इलेक्ट्रॉन्स. तर या ऑर्बिट्समध्ये किंवा या शेलमध्ये इलेक्ट्रॉनचे डिस्ट्रीब्युशन या सबशेलच्या प्रमाणात होत असतं. तर या गोष्टीवर तुम्हाला सगळ्यांना फोकस करायचं आहे मित्रांनो. या सबशेलप्रमाणे इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन झालेलं असतं आणि अशा पद्धतीने हे जे इलेक्ट्रॉन्स असतात परत शेल्समध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले असतात. ही गोष्ट तुमच्या इथे लक्षात आलेली असेल. चला मग याच्यानंतरचा पुढचा टॉपिक बघूयात. याच्यानंतरचा पुढचा टॉपिक आहे ऑर्बिटॉल. काय व्हॉट इज ऑर्बिटॉल? विद्यार्थी मित्रांना बऱ्याचदा कन्फ्युजन असतं. सो व्हॉट डू यू मीन बाय ऑर्बिटॉल? ऑर्बिटॉल म्हणजे काय मित्रांनो बघा, ॲटम हा जो एक्झिस्ट होतो निसर्गामध्ये, ॲटम एक्झिस्ट होतो, ॲटमपासून संपूर्ण विश्व बनतं किंवा मॅटर बनतं आणि मॅटरपासून संपूर्ण विश्व बनतं. सो हे संपूर्ण विश्व आपण 3 डायमेन्शनमध्ये बघतो, 3D मध्ये बघतो. वेरॅज ऑर्बिट ही 2 डायमेन्शनल असते, जिला फक्त काय असते लांबी असते. बघा हिला फक्त काय लांबी आहे आणि एक्स आणि वाय ॲक्सिस या दोनच ॲक्सिसलाही इंटरसेक्ट करेल, टच करेल. पण ॲक्च्युली जसा फुटबॉल असतो किंवा क्रिकेटचा बॉल असतो 3 डायमेन्शनल, ॲटम तसा 3D असतो. सो इलेक्ट्रॉनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने इलेक्ट्रॉन हे ॲटममध्ये ऑर्बिटमध्ये न फिरतात ते ऑर्बिटॉलमध्ये असतात. ही एक नवीन कॉन्सेप्ट मांडली गेली होती आणि या कॉन्सेप्टच्या अनुषंगाने ऑर्बिटॉल ही एक या कॉन्सेप्टचा शोध लागला होता. मग आता ऑर्बिटॉल्स म्हणजे काय असतात ते आपण इथे समजून घेऊयात. तर बघा इथे तुम्ही व्यवस्थित फोकस कराल तर तुमच्या लक्षात येईल द 3 डायमेन्शनल. आता 3 डायमेन्शनल म्हणजे काय, अशी कुठलीही गोष्ट जी एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस या 3 ॲक्सिसला इंटरसेक्ट करते. ज्या गोष्टीला लांबी, रुंदी आणि उंची असते तिला 3D गोष्ट म्हणतात. जसं की एक क्यूब असेल तर तो 3D असतो आणि एक स्क्वेअर असेल तर तो 2 डायमेन्शनल असतो. So the 3-dimensional region of space around the nucleus of an atom where the probability of finding electron is maximum is called as orbital. मित्रांनो ही फार जास्त महत्त्वाची डेफिनेशन आहे. ही डेफिनेशन तुम्हाला नक्की लक्षात ठेवायची फायनल एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. कधी कधी क्वेश्चन ऑर्बिट आणि ऑर्बिटॉलच्या डिस्टिंग्विशवर सुद्धा विचारला जातो. सो द 3-dimensional region of space, न्यूक्लियसच्या अवतीभवतीची अशी जागा 3 डायमेन्शनमधली की जिच्यामध्ये इलेक्ट्रॉनच्या सापडण्याची शक्यता, या जागेमध्ये इलेक्ट्रॉनच्या सापडण्याची शक्यता सगळ्यात जास्त असेल त्या रिजनला ऑर्बिटॉल असं म्हणतात. ठीक आहे मित्रांनो, ऑर्बिट ही 2 डायमेन्शनल असते, ऑर्बिटॉल ही 3 डायमेन्शनल असते. ऑर्बिटचा रस्ता इलेक्ट्रॉनच्या फिरण्याचा रस्ता आहे न्यूक्लियसच्या अवतीभोवती, याला ऑर्बिट म्हणतात. ऑर्बिटॉल म्हणजे असा एरिया की जिथे इलेक्ट्रॉनच्या सापडण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. मग ऑर्बिटॉलचे कोणते कोणते प्रकार असतात, तर जे तुम्ही सबशेलची नावं दिलीत मित्रांनो त्या सबशेलचेच ऑर्बिटॉल्समध्ये क्लासिफिकेशन होत असतं. मग एस सबशेलची फक्त 1 ऑर्बिटॉल असते, पी सबशेलच्या 3 ऑर्बिटॉल असतात, डी सबशेलच्या 4 ऑर्बिटॉल असतात आणि एफ सबशेलच्या 7 ऑर्बिटॉल्स असतात. मग आता सगळ्यात कमी जर आपण एस सबशेलचा विचार केला तर इथे आपण फोकस करूयात. सो एस सबशेलमध्ये सगळ्यात कमी एनर्जी एसमधल्या 1s सबशेलची असते, त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी 2sची, त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी 3sची आणि सगळ्यात जास्त एनर्जी 4sची. अगदी तोच रूल, तोच फॉर्म्युला की जसं जसं तुम्ही न्यूक्लियसपासून लांब जाल तशी तशी तुमची एनर्जी म्हणजे ज्या इलेक्ट्रॉन त्या न्यूक्लियसपासून लांब जाईल तसं तसं त्याची एनर्जी काय होत जाईल, वाढत जाईल. 1s ही ऑर्बिटॉल न्यूक्लियसच्या सगळ्यात जवळ असेल तर 4s ही ऑर्बिटॉल न्यूक्लियसपासून कम्पॅरेटिव्हली लांब असेल. ओके,
आणि आता एस ऑर्बिटॉलचा शेप कसा असतो ते आपल्याला इथे बघायचं आहे. एसचा अर्थ असतो मित्रांनो स्पेरिकल. आपण हे सगळं शिकलो होतो. सो एसचा अर्थ काय असतो? स्पेरिकल. तर बघा तुम्ही इथे लक्षात घेऊ शकतात. सो एस इज अ स्पेरिकल. ही 1Sची डायग्राम झाली, ही 2Sची डायग्राम झाली. अशा पद्धतीच्या डायग्राम तुम्हाला एक्झाममध्ये ड्रॉ कराव्या लागतील. क्वेश्चन विचारला जातो, ड्रॉ द डायग्राम ऑफ एस अँड एस सबशेल अँड पी सबशेल. सो एसचा अर्थ असतो स्पेरिकल सबशेल किंवा स्पेरिकल ऑर्बिटॉल. आता याच्यानंतर पी ऑर्बिटॉल असते. तर पी ऑर्बिटॉलमध्ये 3 टाईप पडतात मित्रांनो. ते 3 टाईप कुठले? PX, PY आणि PZ. आणि जसं आपण वरती पुन्हा बघितलं तसंच आपल्याला पुन्हा एकदा इथे बघायचं आहे की याच्यामध्ये सुद्धा जो न्यूक्लियसच्या सगळ्यात जवळ असेल त्याची एनर्जी जी असते ती सगळ्यात कमी असते. जसं जसं न्यूक्लियसपासून लांब जात जाल तशी एनर्जी वाढत जाते. मग आता पी ऑर्बिटॉलचे शेप्स कसे असतात? तर पी ऑर्बिटॉलचे शेप डबल डम्बेल्ड असतात. आता हा डम्बेलचा शेप तुम्हाला इथे बघायला मिळतोय. बघा मित्रांनो, हा डम्बेलचा शेप आहे, हा सुद्धा डम्बेलचा शेप आहे आणि हा सुद्धा डम्बेलचा शेप आहे. मग तुम्हाला आठवत असेल आपण लास्ट लेक्चरला असा एक बॉक्स काढला होता आणि त्याच्यामध्ये आपण पीचे 3 तुकडे केले होते, PX, PY आणि PZ. सो तो X, Y आणि Z जो असतो मित्रांनो ते ह्याच ऑर्बिटॉल असतात. तर बघा लक्षात घ्या, जी ऑर्बिटॉल X ॲक्सिसला इंटरसेक्ट करते, जी पी ऑर्बिटॉल X ॲक्सिसला इंटरसेक्ट करते, हा X ॲक्सिस त्याला इंटरसेक्ट करते, तिचं नाव असतं 2px. ओके. जी ऑर्बिटॉल बघा हा कुठला ॲक्सिस आहे तुमचा? व्हर्टिकल Y ॲक्सिस आहे. जी ऑर्बिटॉल Y ॲक्सिसला इंटरसेक्ट करते तिचं नाव असतं 2py. आणि जी ऑर्बिटॉल तुमची Z ॲक्सिसला इंटरसेक्ट करते तिचं नाव काय असतं? 2pz. सो बघा ही जी पहिली तुमच्या न्यूक्लियसपासूनची ही जी पहिली ऑर्बिटॉल आहे ती 2px असते, ही 2py असते आणि ही 2pz असते. आणि या तिघांमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते. आणि आता इलेक्ट्रॉन याच्यात राहतात कुठे? तर बघा याच्यात इलेक्ट्रॉन जे असतात ते इलेक्ट्रॉन इथे ह्याच्या लोब्स दिसत आहेत तुम्हाला. म्हणजे या ठिकाणी एक इलेक्ट्रॉन असतो आणि या ठिकाणी दुसरा इलेक्ट्रॉन असतो. म्हणजे याच्यात 2 इलेक्ट्रॉन मावतात. इथे एक इलेक्ट्रॉन असतो आणि इथे दुसरा इलेक्ट्रॉन असतो. इथे या लोबमध्ये एक इलेक्ट्रॉन असतो आणि या लोबमध्ये दुसरा इलेक्ट्रॉन असतो. सो अशा पद्धतीने या लोब्समध्ये इलेक्ट्रॉनच्या सापडण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. आणि या सर्व या ज्या ऑर्बिटॉल्स आहेत त्या तिघांची एनर्जी लेवल सारखी असते. म्हणजे त्यांच्यात एनर्जीचा कुठल्याही पद्धतीचा डिफरन्स नसतो. ठीक आहे मित्रांनो. तर ही झाली तुमची 2 नंबरची किंवा दुसरी ऑर्बिटॉल, जिला आपण पी ऑर्बिटॉल असं म्हणूयात. तिचे 3 टाईप पडतात, PX, PY आणि PZ. शेलसुद्धा आणि ऑर्बिटॉलसुद्धा. आता याच्यानंतर इथे डी ऑर्बिटॉल. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की डीसाठी आपण काय केलं होतं? डीसाठी आपण 5 स्क्वेअर बॉक्स ड्रॉ करायचो मित्रांनो. कदाचित तुम्हाला आठवत असेल आपण असा एक हॉरिझॉन्टल बॉक्स ड्रॉ केला होता आणि याच्यात आपण 1, 2, 3, 4 आणि 5 असे तुकडे केले होते. आता याच्यात प्रत्येकामध्ये एक इलेक्ट्रॉन राहतो. तुम्हाला आठवत असेल आपण अशा पद्धतीने याच्यात इलेक्ट्रॉन फिल केले होते आणि याच्यात डाऊनवर्ड डायरेक्शनचा एक इलेक्ट्रॉन असतो. अशा पद्धतीने आपण याच्यात इलेक्ट्रॉन फिल केले. मग हे इलेक्ट्रॉन नेमके फिल कुठे केले होते? तर ते इलेक्ट्रॉन आपण याच्यात फिल केले होते. बघा मग ही पहिली जी ऑर्बिटॉल आहे तुमची ती असते DXY. ठीक आहे. याचा शेप कसा आहे मित्रांनो? डम्बेलच आहे, पण 2 डम्बेल एकमेकांना एकाच वेळेस जोडले तर जसा शेप बनेल तसा तो शेप म्हणून याला म्हटलं जातं डबल डम्बेल शेप्ड. याच्यानंतरची आता ही ऑर्बिटॉल म्हणजे कुठली? तर बघा ही ऑर्बिटॉल ही असते. आपण याला चौकोनाच्या माध्यमातून रिप्रेझेंट करत असतो जेव्हा आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डिटेलमध्ये लिहायचं असतं. नंतर ही दुसरी ऑर्बिटॉल ही DXY², ही DZX, ही DX² -Y² आणि ही DZ². अशा ह्या 5 ऑर्बिटल असतात. सगळ्यांची एनर्जी सारखी असेल, सगळ्यांची शेप्स थोडेसे वेगळे असतील, पण सगळ्यांची एनर्जी कशी असेल? सारखी असेल. आणि याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आपल्याला फिल करायचे असतात. सो ही कोणती ऑर्बिटॉल झाली तुमची? ही झाली तुमची डी ऑर्बिटॉल. सो ऑर्बिटॉल म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनच्या सापडण्याची शक्यता जास्तीत जास्त असते अशा 3 डायमेन्शनल जागा न्यूक्लियसच्या अवतीभोवतीच्या त्यांना ऑर्बिटॉल असं म्हणतात. आणि याच्यानंतर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनशी रिलेटेड थोडंसं कॉन्सेप्ट शिकून घेऊयात. सो रूल ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय असतं मित्रांनो? तर बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फार जास्त महत्त्वाची आणि फारच आपण म्हणूयात एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने क्रुशल अशी कॉन्सेप्ट आहे आणि फारच फंडामेंटल कॉन्सेप्ट आहे. आपण जे सगळे एलिमेंट्स बघतो आपल्या निसर्गात अवतीभोवती त्या सगळ्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज या त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर ठरलेल्या असतात. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ते असतं डिस्ट्रीब्युशन ऑफ
इलेक्ट्रॉन इन व्हेरियस शेल, सबशेल अँड ऑर्बिटॉल्स ऑफ ॲन ॲटम इज नोन ॲज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे काय, जर कुठलाही ॲटम आहे आणि त्या ॲटमच्या दोन न्यूक्लियस आहे, एक न्यूक्लियस आहे सॉरी, आणि दोन ऑर्बिटॉल आहे किंवा 3 ऑर्बिट आहेत किंवा 4 ऑर्बिट आहेत, तर यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं जे डिस्ट्रीब्युशन झालेलं असतं त्या डिस्ट्रीब्युशनलाच आपण काय म्हणत असतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणत असतो. आणि याच्यावरूनच ठरतं की तो एलिमेंट, ॲटम ज्या एलिमेंट्स आहे तो एलिमेंट हा मेटल असेल, नॉन मेटल असेल की मेटलॉइड असेल, त्याची व्हॅलेन्सी किती असेल, तो किती बॉन्ड फॉर्म करेल, तो कसं बिहेवियर दाखवेल, तो कंडक्टर असेल की नॉन कंडक्टर असेल, या सर्व गोष्टी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर ठरतात. म्हणून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ही फार महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनशी रिगार्डिंग हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा. त्याला कसं रिप्रेझेंट केलं जातं तर NLX. आता NLXचा अर्थ काय असतो तर हा NLXचा अर्थ असतो मित्रांनो, Nचा अर्थ असतो, जर असं कुठे लिहिलेलं तुम्हाला दिसलं की 1s2 असं जर आपण पाहिलं तर याचा अर्थ 1 म्हणजे आहे Nचा अर्थ काय, हा शेलचा नंबर आहे. एसचा अर्थ आहे सबशेल आणि एक्स म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो हा जो 2 आहे याचा अर्थ असतो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो पहिल्या शेलमधल्या एस सबशेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत असा या सगळ्यांचा अर्थ होत असतो. ठीक आहे मित्रांनो. सो NLX अशा पद्धतीने आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन रिप्रेझेंट करत असतो. व्हॅलेन्स शेल कॉन्फिगरेशन काय असतं, द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इन व्हेरियस सबशेल अँड ऑर्बिटॉल्स ऑफ आउटरमोस्ट शेल ऑफ ॲन ॲटम इज कॉल्ड ॲज व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे काय मित्रांनो, तर बघा जसं तुम्ही लिहित असाल की सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही कसं लिहायचे, जर तुम्हाला Na इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं असेल तर तुम्ही 281 अशा पद्धतीने ते लिहितात. तर हा जो 1 आहे, जो व्हॅलेन्स म्हणजे आउटरमोस्ट ऑर्बिटमधला, आउटरमोस्ट शेलमधले जे इलेक्ट्रॉन असतात त्यांना व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतात. किंवा तुम्ही क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्याचा प्रयत्न केला तर तो तुम्ही कसा लिहितात, 2, 8 आणि 7. सो हा जो 7 आहे तो व्हॅलेन्स शेलमध्ये आहे, तर याला व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हटलं जात असतं. याच्यानंतर बघूयात आपण, याच्यानंतरची कॉन्सेप्ट आहे पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. आता क्वांटम नंबरशी रिलेटेड हा प्रिन्सिपल आहे, त्याच्यामुळे हा महत्त्वाचा प्रिन्सिपल आहे. बघा मित्रांनो, पाउली नावाचे एक सायंटिस्ट होते, त्यांनी 1925मध्ये क्वांटम नंबरचा अभ्यास केला आणि त्याच्याच बेसिसवरती त्यांनी एक कॉन्सेप्ट मांडली. हे स्टेटमेंट फार जास्त महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. या स्टेटमेंटचं मिनिंग असं आहे ते आपण नंतर बघूया. स्टेटमेंट असं आहे, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन ॲन ॲटम कॅन हॅव सेम सेट ऑफ 4 आयडेंटिकल क्वांटम नंबर. No 2 electrons in an atom can have same set of 4 identical quantum number, that is NLMS. A direct consequence of this principle is that any orbital in an atom can accommodated maximum number of 2 electrons with opposite spin. म्हणजे काय मित्रांनो, तर असे कुठलेच 2 ॲटम किंवा कुठलेच 2 इलेक्ट्रॉन एका ॲटममध्ये राहू शकत नाहीत की ज्यांचे 4ही क्वांटम नंबर सारखे असतील. त्यांचा कधीतरी एक क्वांटम नंबर सारखा असेल, कधी 2 क्वांटम नंबर सारखे असतील, कधी 3 असतील, पण 4ही क्वांटम नंबर कधीच सारखे असू शकत नाही. तर मित्रांनो, ही कॉन्सेप्ट आपण समजून घेऊयात एक्झाम्पलच्या माध्यमातून. बघा, जसं की जर कुठल्याही ॲटममध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक ॲटम आहे आणि त्याच्यात 2 इलेक्ट्रॉन आहे, तो ॲटम आहे हेलियमचा. हेलियमचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तो असतो 2. याचा अर्थ हेलियमकडे 2 इलेक्ट्रॉन असतात. तर त्या हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं मित्रांनो, ते असतं 1s2. ते कसं लिहायचं ते आपण पुढे शिकणार आहोत. मग हेलियमच्या ॲटमचे जर 2 इलेक्ट्रॉन असतील आणि त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं ठरवलं किंवा प्रत्येक इलेक्ट्रॉनचा क्वांटम नंबर द्यायचा ठरवला, तर बघा आपण इथे असं लिहू शकतो की 1s आणि काय 2. मग आता हे जे 2 इलेक्ट्रॉन आहे त्याच्यातला जर आपण एक इलेक्ट्रॉन घेतला तर त्याच्यात एनची व्हॅल्यू बघा किती आहे, n = 1 आहे. एल म्हणजे काय, एलची व्हॅल्यू इथे क्वांटम नंबरची 0 आहे, म्हणजे एस सबशेल. एम म्हणजे मॅग्नेटिक क्वांटम नंबर, तो सुद्धा 0 आहे. आणि एस म्हणजे स्पिन क्वांटम नंबर, म्हणजे +1/2 अशी त्याची व्हॅल्यू येते. आणि दुसऱ्या इलेक्ट्रॉनच्या बाबतीमध्ये सुद्धा एनची व्हॅल्यू 1 आहे, एलची व्हॅल्यू 0 आहे, एमची व्हॅल्यूसुद्धा 0 आहे आणि एसची व्हॅल्यू -1/2 आहे. सो जर तुम्ही बघाल या दोघं इलेक्ट्रॉनचे 3 क्वांटम नंबर सारखे, NLM, प्रिन्सिपल, अझिम्युच्युअल आणि मॅग्नेटिक, पण त्यांचा चौथा क्वांटम नंबर म्हणजे कुठला, तर स्पिन क्वांटम नंबर हा वेगवेगळा आहे. एकाचे +1/2 व्हॅल्यू आणि दुसऱ्याची -1/2 व्हॅल्यू आहे. याच्यावरून पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल हा प्रूफ होऊन जातो. म्हणजे
एका ॲटममध्ये जर 2 इलेक्ट्रॉन असेल किंवा 2पेक्षा जास्त किती इलेक्ट्रॉन असतील तर सगळ्यांचे 4ही क्वांटम नंबर कधीच सारखे नसतात. त्यांच्यामध्ये कधीकधी 1, 2, 3 किंवा 4च्या 4ही क्वांटम नंबर वेगवेगळे असू शकतात. हा होता तुमचा पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. ठीक आहे मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. पुढच्या लेक्चरमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचे अजून काही रूल्स शिकून घेऊयात, जसं की हर्ट्झ रूल आणि त्याच्यानंतर अबूस प्रिन्सिपल आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये पाहूयात.